माझ्या नंदेचं लग्न आहे आणि सो मी विचार केला की का नको आपण स्वतःच जो हळदीचा आउटफिट आहे तो रेडी करूया. सो माझ्या डोक्यात मी तुम्हाला दाखवते इथे जी इमेज होती. सो मी त्याच्यासाठी ते कापड आणलेलं आणि ते जे कापड आहे सो ते अशा काही पद्धतीचं आहे. तर ते डार्क आलेलं आहे, तो तिथला शेड आणि हा शेड मॅच नाही करत आहे. सो मी हे कापड जे आहे त्याच्यासाठी दुसरी डिझाईन जी आहे ड्रेसची ती शोधून काढलेली आहे, ती पण तुम्हाला इथे दाखवते. आणि त्यानुसार मी प्रयत्न करणार आहे. मला स्टिचिंगचा पण येत नाही, मी यूट्यूबवर बघूनच करणार आहे. सो चला मी दाखवते मी कसं करते, काय करते, तुमच्यावर शेअर करते. तर सगळ्यात आधी इथे मी कापड आणलेलं आहे आणि कापड जसं की तुम्हाला म्हणाले ड्रेस जरा वेगळा शिवायचा तर त्यानुसार कापड आणलेलं आहे. सो अस्तर कापड आणि हे जे आहे हा आय थिंक पेपर, कसला पेपर म्हणतो त्याला माहित नाही मला, फ्युजन पेपर, आय थिंक फ्यूज पेपर. सो तो घेतलेला आहे. त्याच्यानंतर मेजरमेंट सगळे जे आहेत ते लिहून काढले आणि कसं बसं करून खूप सारे व्हिडिओज बघून मग मी जे कुर्ता आहे तर त्याचं जे आहे कटिंग केलं, त्याच्यानंतर त्याला स्टिच केलेलं आहे. सो ह्याच्यासाठी पण मला खूप म्हणजे व्हिडिओज बघून आणि ते सगळं त्याला टाइम गेलेला होता खूपच. त्यानंतर इथे मी हा जो फ्यूज पेपर आहे त्याचा जो यूज केलेला आहे तो पण फर्स्ट टाइमच वापरलेला आहे मी. तर तो कसा करायचा, काय करायचा, त्याच्यानुसार मग मी हे व्ही नेक जो आहे तो स्टिच करून घेतलेला आहे. त्यानंतर इथे मी ड्रेस शिवला आणि त्याच्यानंतर त्याच्याबरोबर मग मी इथे पॅन्ट स्टाईल जी आहे तर ती सिगरेट पॅन्ट और स्ट्रेट पॅन्ट असं काही म्हणतात त्याला. सो तशी स्टिच केलेली आहे आणि त्याला मी पॉकेटसुद्धा एक शिवलेलं आहे. तर म्हणजे कसं इझी आहे ना की फंक्शनमध्ये मोबाईल वगैरे कॅरी नाही करता येणार हातात करायला. सो मी त्याच्यासाठी तो पॉकेट शिवलेला आहे. त्याच्यानंतर कुर्ता जो आहे त्याच्यावरती मी खूप सारे डिझाईन्स बघितले आणि ट्राय आणि असं सगळं केलं त्याच्यावरती, पण मला काही आवडलं नाही. सो मी इथे हे जे आहे हे माझ्या मनाने डिझाईन केलेलं आहे, माझी बहीण आणि मी असं मिळून. फायनल रिझल्ट बघण्यासाठी पुढचा व्हिडिओ नक्की बघा. बाय.